मॅजिकल सुप्रभात. मॅजिक 106.4 FM वर आरचीला तुम्ही ऐकतात. घेऊन आली मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आजकाल की नाही टेक्नॉलॉजीने आपल्याला इतकंच काही असं घेरून ठेवलंय ना की कोणतीही गोष्ट असेल ती आपल्याला सोशल मीडियावर अपडेट करायचीच आहे बाबा, असं होतं. म्हणजे समोर फूडची प्लेट आली किती सुंदर दिसते, चला गेली ती सोशल मीडियावर. किंवा मग एखादी नवीन गाडी घेतली, एखादी नवीन वस्तू घेतली आहे, ती घरच्यांसोबत आनंद शेअर करण्याच्या ऐवजी आपण आपल्या व्हर्च्युअल आयुष्यामध्ये कितपत लोकांसोबत शेअर करू शकतो यात आपल्याला आनंद आहे. पण आज ह्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर अरुणा पोरडे, हू इज अ लाईफ कोच, अँड शी इज गॉन टॉक अबाउट द पॉवर ऑफ पर्सनल अपडेट्स ओव्हर टेक्नॉलॉजी अपडेट्स. मॅजिक टॉक विथ आरची. हॅलो फ्रेंड्स, आत्मवंदन सगळ्यांना. जे तुम्ही सगळे आम्हाला ऐकत आहात आत्ता, मे बी तुमच्या फोनवरून ऐकत असाल मॅक्सिमम, मे बी तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा अजून कुठले नवीन गॅजेट्स असतील, तर ते तुमच्याकडे अपडेटेड फीचर्डवाले फोन असतील, नाही का? जर असे असेल तर ते उत्तमच आहे. स्टेईंग विथ करंट टेक्नॉलॉजी इज येस इम्पॉर्टंट. पण असा कधी विचार केला आहे का बरं? स्वतःला म्हणजेच आपले मन, शरीर आणि आत्मा आणि इमोशनल लेवलवर जर अपडेट करायचे असेल तर त्याबद्दल कधी विचार केला आहे का? काय वाटते आपणाला? आपणापैकी किती जणांनी खरंच आपल्याला स्वतःला पर्सनल अपडेट करण्यासाठी वेळ घालवला आहे बरं? जस्ट बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ. लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपण अपडेटेड राहणे येस नक्कीच बेनिफिशियल असू शकते, परंतु त्याचबरोबर आपले स्वतःचे मन, शरीर आणि आत्मा यांना जर आपण अपडेटेड ठेवले तर काय मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते बरं? येस, त्याबरोबर नक्कीच आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट तुम्हाला तुमच्या शिखरावर कार्यरत ठेवते. जसे की हे तंत्रज्ञान अपडेटेड असेल तर त्याची जशी कार्यक्षमता वाढते. म्हणजे नवीन भावनिक बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून जर स्वतःला अपडेटेड केले ना तर तुम्हाला अधिक प्रतिकारक्षम आणि अनुकूल बनवू शकते. बघा, तुम्हाला पटतंय का? सो मी हे म्हणत नाहीये की टेक्नॉलॉजिकली अपडेट्स करू नका किंवा त्यापासून दूर राहा, पण यासोबतच आपले पर्सनल अपडेट्सही तितकेच महत्वाचे आहेत. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. मॅजिकल सुप्रभात. मॅजिक 106.4 FM वर आरचीला तुम्ही ऐकतायत. घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि आजचा विषय अगदीच कमालीचा आहे. जेव्हाही एखादी गोष्ट आपल्याकडे येते किंवा आपल्याला मिळते तेव्हा आपण तिला सोशल मीडिया हँडलवर टाकणं फार पसंत करतो. पण अशातच जी काही पॉवर आहे पर्सनल अपडेट्समध्ये ओव्हर टेक्नॉलॉजिकल अपडेट्स, यावरच बोलतात आज मॅजिकल टॉक्स करतायत लाईफ कोच डॉक्टर अरुणा पोरडे. मॅजिक टॉक विथ आरची. भावनिक प्रतिकारशक्ती म्हणजे जीवनाच्या अनिवार्य विषाणू विरोधात एक मजबूत आपला भौतिक फायरवॉल असण्यासारखे. आणि हे व्हायरसेस म्हणजे कोणते? जर तणाव, चिंता आणि अडचणी यांच्यासाठी ही फायरवॉल होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या वर्कआउटमध्ये अपडेटेड फिटनेस विज्ञानाचा जर समावेश केला तर तुमची दिनचर्या तुमच्या शारीरिक आरोग्याला एक नवीन उंचीवर नेईल. तुमच्याकडे एक दैनंदिन कामे आणि तुमचे गोल्ससाठी अधिक ऊर्जा तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मिळेल. जसे की अपडेटेड सॉफ्टवेअर बग्स काढून टाकतात, तसेच हे मेंटल अपडेट जे असतात ना, जसे की माइंडफुलनेस, मेडिटेशनमुळे आपला मानसिक गोंधळ दूर करण्यास आपल्याला खूप जास्त मदत करतात, ज्यामुळे आपण अधिक स्पष्ट विचार करू शकतो आणि चांगले आपण निर्णय घेऊ शकतो. आपल्या वैयक्तिक वाढीसाठी म्हणजे सतत तुमच्या कौशल्यामध्ये अपडेटेड राहणे तुम्हाला सतत बदलणाऱ्या जगात अधिक कसे अनुकूल बनवते. तसेच ही अनुकूलता केवळ वैयक्तिक वाढीसाठीच नाही तर तुमच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी अगदी अत्यंत महत्त्वाची असेल. ऐकत रहा मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. तुम्हाला जर अशा 2 चॉईसेस मिळाल्यात की तुम्हाला एखादी गोष्ट नवीन आणलेली आहे आणि ती तुम्हाला पर्सनल अपडेटसाठी वापरायची आहे किंवा टेक्नॉलॉजिकल अपडेटसाठी वापरायची असेल, तर तुम्ही नेमकं कोणत्या ऑप्शनसोबत जाणार? मॅजिक 106.4 FM वर आरसीला तुम्ही ऐकतायत ॲस्ट्रो मॅजिक विथ आरचीमध्ये. आणि आज याच बाबतीत लाईफ कोच बोलतात डॉक्टर अरुणा पोरडे. पॉवर ऑफ पर्सनल अपडेट्स ओव्हर टेक्नॉलॉजी अपडेट्स. मॅजिक टॉक विथ आरची. जर रिलेशनशिपमध्ये लेटेस्ट कम्युनिकेशन टेक्निक्स आणि इमोशनल स्किल्स जर तुम्ही एन्हान्स केल्या तर नातेसंबंध ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ना ती ड्रॅमॅटिकली इम्प्रूव्ह होऊ शकते. पर्सनल अपडेट्स कॅन रिअली मेक यू मोर सेल्फ अवेअर,
विच इज द की टू युअर बोथ पर्सनल अँड प्रोफेशनल सक्सेस. आणि आपल्या गोल अचीवमेंटसाठी रेग्युलर अपडेटिंग युअर लाईफ गोल्स ऑर द स्ट्रॅटेजीज दॅट इज गोइंग टू शोअरली ensure that you remain aligned with your evolving passion and ambitions. It's like, regularly updating a GPS. You remain on track even if when the destination or the route changes. आलं का लक्षात हे? तंत्रज्ञानाच्या उलट ज्याचे जीवनकाल मर्यादित असते, राईट, हा फोन जसा की iPhone 14 होता, तो लगेचच चेंज होऊन आता iPhone 15 आला. म्हणजे एका कुठल्याही अपडेटेड सिस्टमची एक मर्यादा ठरवलेली असते, कारण ते सतत चेंज होत राहतात, राईट. तेवढेच जितके अधिक पर्सनल अपडेटमध्ये तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक कराल, तितके तुमच्या जीवनाची गुणवत्ता, आयुष्यमान आणि टिकाव नक्कीच इम्प्रूव्ह होतो. So remember friends, while technology updates are valuable, remember personal updates are invaluable. स्वतःमध्ये गुंतवणूक करणे सर्वश्रेष्ठ अपग्रेडेशन असेल, ज्याचे फायदे कोणतेही सॉफ्टवेअर किंवा गॅजेट कधीच तुम्हाला प्रदान करू शकणार नाही. Just give a thought, my dear friends, and reach to your mentors to attract this help. Stay connected. सो डेफिनेटली टेक्नॉलॉजी आपल्याला हेल्प करतेच, पण यासोबतच तीच आपल्यासाठी सगळं काही आहे हे न मानता जरा पर्सनल स्पेस जी आहे आपल्या आयुष्याची ती पण अपडेट करणं गरजेचं आहे, हो की नाही? मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.